नागपूरमध्ये जाऊयात। उद्यापासून जे अधिवेशन सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे, मात्र सरकारमधील सगळे आमदार मंत्री या ठिकाणी जमलेले आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत, त्यांच्या सोबत आपण मंत्री दादा भुसे बघतो आहोत। सोबतच भाजपचे महत्त्वाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, शंभूराज देसाई हे देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। तर उद्यापासून सरकारचं हे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। नागपूरमध्ये हे अधिवेशन आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, नागपूर अधिवेशनाचा चहापानाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे। एकूणच विरोधकांकडून बहिष्कार यंदा देखील टाकण्यात आलेला आहे आणि एकूण जर का बघायचं तर कुठेतरी नाराजी ही विरोधकांची देखील पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने सध्या पाहायचं तर महायुतीमध्ये देखील द्वंद्व सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। चहापानाच्या कार्यक्रमानंतर आता कॅबिनेटला देखील सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्याला पार पडताना पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे स्वतः पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळतील। एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप हे होताना दिसतील विरोधकांकडून। त्याला कसे मुख्यमंत्री हे सामोरे जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, ज्या पद्धतीने विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकलाय, खरं तर त्यांनी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत। एकीकडे विरोधी पक्ष नेत्यांचं पद आहे, दुसरीकडे सरकारनं शेतकऱ्यांना न दिलेली कर्जमाफी, असे वेगवेगळे मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते। यावरती कोणी बोललंय का सरकारमधून? नेत्या संदर्भातली काय नेमकी सरकारची भूमिका आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की मागील एका वर्षापासून हे पद हे खाली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारला ही वर्षपूर्ती आपल्याला पाहायला मिळायची आहे आणि मागील एका वर्षामध्ये हे पद अद्यापही रिकाम आहे। नेमकं या पदासंदर्भात भास्कर जाधव हे देखील इच्छुक आहेत। एकूणच महाविकास आघाडीकडनं त्यांचं नाव देखील पुढे केलं गेलेलं आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेत नाहीये। अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीकडनं होताना दिसतोय। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। तर नागपूरमध्ये अधिवेशनाच्या आधी पूर्वसंध्येला हा चहापानाचा कार्यक्रम संपन्न होताना दिसतो आहे। कॅबिनेटच्या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे देखील आपलं लक्ष राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।